की कसं खेळायचं. तर आधीपासूनच ठरवलं होतं की कुस्ती अटॅकिंग करायची, कारण की आम्हाला एवढं माहित होतं की विदेशी पैलवान हे लवकर थकतात. त्यामुळे कुस्ती अटॅकिंग करून त्याला लवकर कोणतरी एक डाव मारायचा. तर लपेट डाव मारून मी त्याला जीत केलं. तर हे जे कॉम्पिटिशन होते माझ्यासाठी अतिशय कठीण होतं. विजयाचा विश्वास होता, पण थोडंसं एक विदेशी पैलवानाबरोबर खेळत होतो, बरेच वेळेस खेळलेलो आहे, पण तरी पण एक थोडीशी धाकधूक होती. पुढचं नियोजन काय असणार आहे तुमच्याकडे? आता मी महाराष्ट्र पोलीसकडनं कुस्ती खेळतो. तर महाराष्ट्र पोलीसकडनं मी जी येणारी हिंद केसरी स्पर्धा आहे, मी 4 वेळेस ती ट्राय केलेली, पण मला त्यात अपयश आले. पण जी आता येईल हिंद केसरी त्याची मी तयारी करतोय. आता मी सध्या अँटी करप्शन डिपार्टमेंटला आहे, तर त्यात मला थोडाफार वेळ भेटतो ड्युटी सांभाळून. तर मी प्रॅक्टिस करून सगळ्या गोष्टी चालू आहे हिंद केसरी तयारी. पोलीस दलामध्ये काम करताना विजय मिळवणं सोपं होतं का? काय पोलीस दलामध्ये काम करताना वेळ काढून यात विजय मिळवणं सोपं होतं का? तसं अवघड आहे, कारण की डिपार्टमेंटचं काम म्हटलं सगळ्यांना माहीत आहे, आणि अँटी करप्शनचे 5 जिल्हे असल्यामुळं व्हिजिट आणि सगळ्या गोष्टी येतात. पण मी सगळं काही साईडला सकाळी 4:30 ते 8 पर्यंत मी प्रॅक्टिस करतो. माझी सकाळच्या सत्रामध्ये माझी आठवड्याचे 7 दिवस प्रॅक्टिस होती, आणि बाकीचा पूर्ण दिवस मी ड्युटीसाठी देतो. तर माझं जे शेड्यूल आहे ते कंटिन्यू चालू असतं. मी पहिले आठवड्यातनं 16 वेळेस प्रॅक्टिस करायचो, पण आता मी फक्त 8 वेळेस करतो, कारण की संध्याकाळच्या वेळ ड्युटीमुळे भेटत नाही प्रॅक्टिस. नवीन तरुण कुस्तीगीरांना काय सांगाल तुम्ही? कारण तरुण मी नवीन कुस्तीगीर तरुणांना एकच सांगेल की मोबाईलपासून व्यसनापासून दूर राहा, आणि आईवडिलांनी जे सांगितलेलं आहे प्रामाणिकपणे कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जे काम नेमून दिलेलं आहे तर त्यात प्रामाणिकपणे काम करा, नक्कीच तुम्हाला यश भेटेल.